हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन। मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आले माझ्या माहेरी, कारण माझे मिस्टर थोडे दिवस बाहेर गेलेले काही कामानिमित्त, त्याच्यामुळे म्हटलं संक्रांतीचा सण पण आहे म्हणून जाऊन येऊयात। तर आलो आहे आम्ही आता, आणि 2 दिवस झाले आम्हाला इकडे येऊन, आणि आज मकर संक्रांत आहे तर त्याची सगळी तयारी चालू आहे। आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर आज पोळ्या पण करायच्या आहेत मकर संक्रांतीच्या, ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आज आम्ही मकर संक्रांत कशी सेलिब्रेट करणार माझ्या माहेरच्या लोकांसोबत, कोण कोण आहे हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला पण लाईक करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। इथे बघा अंतराची अशी मस्ती सुरू आहे। कोणताही सण असला की आपल्या घरी पोळ्या नक्की बनतात, तर तेच मी आणि माझ्या मम्मीने मिळून दोघींनी पोळ्या बनवून घेतल्या, आणि त्याच्यानंतर मग ओसा पुजायची सुरुवात केली। तर सगळ्यात आधी मी इथे पाने घातली होती, खवची पाने, माझी 5 आणि मम्मीची अशी 2 ओसा पुजत होतो आम्ही। तर पहिला पाने ठेवली आणि त्याच्यावरती 5-5 उसाच्या कांड्या ठेवल्या। मग ते ओसाचे जे पॅकेट असतं ना पूजनचं, ते आणलं होतं, त्यातल्या सगळ्या वस्तू त्याच्यावरती ठेवल्या। त्याच्यानंतर बोरं आणि गाजर ह्या सगळ्या गोष्टी ठेवून त्यांना हळदी कुंकू लावून पूजा केली। तर हे ओसा पूजण्याची परंपरा खूप दिवसापासून चालत आली आहे। तर सर्वप्रथम ही प्रथा आपल्या सीतामातांनी सुरू केली होती। जेव्हा ते वनवासासाठी जंगलात गेल्या होत्या तेव्हा त्यांनी ओसाचे पूजन केले होते। तेव्हापासून आजपर्यंत आपण सगळेजण सीतेचा ओसा असं म्हणून हा ओसा पूजत असतो। तर दरवर्षी लग्न झाल्यापासून आता माझा 5वं वर्ष आहे हे ओसा पूजते ते। तर असं ओसा पूजायचं सुरूच आहे। माझ्या सासरी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतात, आणि इथे आमच्याकडे घोंगडं वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही पोत्यावरतीच करत होतो। पण माझ्या सासरी ते काळं घोंगडं असतं त्याच्यावरतीच पूजत असतात। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते, तसं आपण करायचं असतं। तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे, त्यामुळे आम्ही असं करतो। आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ओसा पूजून झाल्याच्या नंतर जी आमची बोळकी होती, त्यात जी आम्ही भोगीच्या दिवशी पूजली होती ना, तीच बोळकी आम्ही घेऊन येऊन आता सुद्धा त्या ओसाच्या समोर त्याचे पूजन केले हळदी कुंकू लावून। आणि त्याच्यानंतर रांगोळीसुद्धा मी याच्यावरती काढली होती। मम्मीने पण मला हळदी कुंकू लावले, मी मम्मीला हळदी कुंकू लावून तिचा आशीर्वाद घेतला। तर अशा पद्धतीने सकाळ सकाळी दिवसाची सुरुवात खूप मस्त झाली होती। आणि कोणता तरी सण आहे म्हटल्यानंतर एक वेगळीच उत्सुकता असते। तर त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि आम्ही दोघींनी पूजा करून जेवण केलं। पुरणपोळीचं जेवण होतं, सगळेजण बसून एकत्र जेवण केलं खूप दिवसानंतर। आणि नंतर तयार झालो आम्ही, कारण आम्हाला हळदी कुंकवासाठी सगळ्यांच्या घरी जायचं होतं। इथे जास्त घरं नाही आहेत, 4 ते 5 एवढीच घरं आहेत, कारण आम्ही शेतामध्ये राहतो। आणि ह्याच्या आधी जे घरं होती, पण काही लोक आता दुसरीकडे जाऊन घर बांधून राहिलेत, त्याच्यामुळे जास्त लोक नाही आहेत। मग आम्ही त्यांच्या घरी गेलो, तिथे हळदी कुंकू लावून वाण वगैरे घेतला। त्याच्यानंतर सगळ्या सुवासिनींना आम्ही आमच्या घरी बोलवलं। सगळ्या सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांच्या ओटीमध्ये जे आपण सामान सगळं ते तयार केलं होतं, ज्याच्यामध्ये ऊस, बोरं, शेंगा, गहू असं ओटीचं सामान तयार करतात, ते सगळ्यांच्या ओटीमध्ये घातलं। 2-2 वेळा किंवा 5-5 वेळा असं घालू शकता तुम्ही। असं करत सगळ्या महिलांना हळदी कुंकू लावलं, आणि त्यांच्या भागामध्ये गुलाल किंवा कुंकू असं लावतात। तर आमच्या इकडे कुंकूच लावतात, त्याच्यामुळे मम्मी कुंकूच लावत होती सगळ्यांच्या भागात सुद्धा, आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेतला। तर अशा पद्धतीने आजचा दिवस खूपच छान चालला होता। आणि सगळ्यांनी हिरव्या साड्या नेसल्या होत्या, कारण या दिवशी पिवळे वस्त्र धारण करायचे नव्हते, आणि मोत्याचे सुद्धा ज्वेलरी धारण करायची नव्हती। त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी गोल्ड ज्वेलरीज घातली होती, आणि ग्रीन कलरच्या साड्या नेसल्या होत्या मोस्ट ऑफ जास्त बायकांनी। तर आम्ही पण ग्रीन कलरची साडी नेसली होती। आणि इथे सगळ्यांनी एकामेकीला हळदी कुंकू वगैरे लावून तो कार्यक्रम मम्मीचा झाला। त्याच्यानंतर मग मी पण त्यांची ओटी भरायला घेतली हळदी कुंकू लावून। सेम प्रोसेस होती, मी पण मम्मीसारखंच त्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्या भांगात कुंकू भरला आणि त्यांची ओटी भरली आणि आशीर्वाद घेतला। तर अशा पद्धतीने आमची संक्रांतीचा दिवस खूपच छान सुरू आहे, आणि सगळ्यांना हळदी कुंकू दिलं। त्याचबरोबर सगळ्यांना तिळगुळसुद्धा वाटले, आणि तुम्हा सर्वांना सुद्धा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। खूप लेट आलाय व्हिडिओ, कारण एडिटिंगला थोडासा वेळ लागला होता त्याच्यामुळे। आणि याच्या आधीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलाय, भोगीचा जो व्हिडिओ आहे ते पण आपल्या चॅनलवरती आलाय, नक्की जाऊन एक वेळ चेक करा। आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देते। सगळ्या सुवासिनींनी माझ्या आजीला तिळगुळ देऊन तिचा आशीर्वाद घेतला, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी भावाने आणलेला समोसा खाल्ला। हा समोसा खूपच छान होता।
समोसा खाऊन असा ह्या दिवसाचा शेवट झाला. चला तर परत भेटू लवकरच.